हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी काटे भेंड्यांची आमटी बनवणार आहे। चला आता सुरुवात करूया। तर ह्या पहा काटे भेंड्या, तर ह्या थोड्याशा मोठ्या आणि जाड असतात। ह्या भेंड्यांना छोटे छोटे काटे असतात म्हणून याला काटे भेंडे असे बोलले जाते आणि ह्याची साल थोडी जाड असते। तर हे साफ करताना कढईने शेंडे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मध्ये चीर देऊन हे असं साल काढून घ्यायचं आहे। सर्व बाजूने ही साल अशी काढायची आहे। साल आता आपण काढून झालेले आहेत। हे पहा आता भेंडीचं कणीस आहे, तर हे थोडं कवळच आहे। ही भेंडी थोडीशी जून असली तरीही चालते। अशी सर्व भेंडींची साले आपण काढून घ्यायची आहेत। तर या काटे भेंड्यांना तुमच्या भागामध्ये कोणत्या नावाने बोलवलं जातं ते नक्की कमेंट करून सांगा। हे पहा सर्व भेंड्यांची साले काढून झालेली आहेत। त्यानंतर याचे आपण आता मध्ये असे दोन भाग करायचे आहे। भाग केले तरीही चालतील किंवा नाही केले तरीही चालतील। भेंडीचे आता दोन तुकडे करून झालेले आहेत। त्यानंतर याची आपण आता आमटी बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतलेलं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। भेंडी ही तेलामध्ये चांगली करपूस भाजून घ्यायची आहे। तेलामध्ये करपूस भाजल्यामुळे भेंडीतील जो चिकटपणा आहे तो निघून जातो, म्हणून आपण भेंडीला चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे पहा आपली भेंडी आता भाजून झालेली आहे, तर हिला आपण काढून घ्यायची आहे। तेलामध्ये भेंडी भाजून झालेली आहे। भेंडीची आमटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर मिक्सरमध्ये आपण एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी। लसणाच्या पाकळ्या 10 ते 12 घेतलेल्या आहेत। यानंतर मिरची 2 ते 3 घेतलेली आहे। आल्याचा एक तुकडा। हे सर्व आपण मिक्सरला आता बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा मिक्सरला आता बारीक केलेलं आहे। यामध्ये आपण अर्धा लिंबू पिळायचा आहे। पुन्हा थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। भेंडीची आमटी बनवण्यासाठी लागणारा मसाला आता तयार झालेला आहे। आता यानंतर आपण आमटी बनवायला सुरुवात करूया। कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे। तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल ओतायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला बारीक केलेलं आहे वाटण ते घालायचं आहे। हे पहा आता हे वाटण आपण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे। थोडंसं करपूस भाजायचं आहे। मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे हलवत राहायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे। आता हे सर्व मिश्रण हलवायचं आहे। उरलेलं मसाल्याचं पाणी ओतून हे मसाले आपण शिजवून घ्यायचं आहे। यातील मसाले शिजल्यानंतर यामध्ये आपण आता भाजलेली भेंडी मिक्स करायची आहे।
भेंडी चांगली परतवून घेतलेली आहे. यानंतर यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे. पाणी जवळजवळ 2 ते 3 वाट्या लागेल. बऱ्याचदा भेंडीला असा चिकटपणा असतो, तर तो चिकटपणा लागू नये म्हणून यामध्ये आपण अर्धी वाटी ताक घालायचं आहे. ताक मिक्स केल्याने किंवा लिंबू पिळल्याने आमटीला जो चिकटपणा येतो तो राहत नाही, तो निघून जातो. म्हणून आपण काटे भेंड्याच्या आमटीमध्ये नेहमी लिंबू किंवा ताक मिक्स करायचं आहे. 5 ते 10 मिनटं आमटीला उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यातील भेंडीला शिजू द्यायचं आहे. भेंडी शिजण्यासाठी आपण 10 मिनटं ठेवायचं आहे गॅसवरती. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. हे पहा, भेंडीची आमटी आता तयार झालेली आहे. यानंतर आता आमटीला आपण सर्व करूया. ही रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.